सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम हरिभाऊ गीते साहेबांचं मी आताच उशिरे साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे आता मे एंडला जो शासनाचा GR आलेला होता की नवीन आकृतीबंध जाहीर झालेला आहे आणि त्याच्यानुसार रिशफलिंग झालेलं आहे ऑफिसचं आणि मराठवाड्यासाठी स्पेशल एक मुख्य अभियंत्याचं ऑफिस त्याच्यामध्ये प्रस्तावित होतं आणि हरिभाऊ गीते साहेबांनी त्यांची त्या ठिकाणी नेमणूक झालेली आहे आणि त्यांनी अतिशय म्हणजे पहिला नंबर मिळवला. त्याच्यामध्ये फटाफट त्यांनी जागा घेऊन ऑफिस इमिजिएटली त्यांनी सुरू केलं. तर त्यांचं मी अभिनंदन, त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देते. ऑल द बेस्ट. आकृतीबंध करून आपल्या मराठवाड्यासाठी एक मुख्य अभियंत्याचं एक क्षेत्रीय स्तरावरचं पद निर्माण केलं आणि त्या पदावर हरिभाऊ गीतेंची जे आपली पोस्टिंग झाली हे फार म्हणजे चांगलं मराठवाड्यासाठी फार चांगली संधी आहे. मराठवाड्यासाठी खरं म्हणजे आतापर्यंत म्हणजे या वाल्मीमध्ये म्हणा किंवा संभाजीनगरमध्ये तर सर्वच ऑफिसेस आमच्या मृदजल संदर्भ विभागाचे वाल्मी परिसरामध्ये येत आहे. जसं की आता आपलं वाल्मीचा हे अगोदर होतंच, उशिरे साहेबांचं महासंचालक म्हणून आहेतच, नंतर आपलं आयुक्त मॅडम आहेत, तसंच आमचं महामंडळ आहे ते सुद्धा कदाचित पुढे आम्ही वाल्मी परिसरात आणणार आहोत आणि आमचे जेवढे पण काही इतर ऑफिसेस आहे PSA ऑफिस असेल किंवा कार्यकारी अभियंत्यांचं ऑफिस असेल जे क्षेत्रीय स्तरावरचं काम करतं तर ते या परिसरात आल्यानंतर एक चांगलं मराठवाड्यासाठी चांगली मोठी विकासात्मक संधी निर्माण झालेली आहे आणि ती खरोखर म्हणजे मराठवाड्यासाठी फार घोषणाव आहे. आता अलीकडे अल्निनोचा जो काही इफेक्ट जाणवतो आहे त्याच्यासाठी आणि त्याच म्हणजे त्यावेळेलाच असं म्हणजे हरिभाऊंची पद्धतीने आपल्या पोस्टिंग झालेली आहे. त्यामुळे त्याच्यासाठी सुद्धा चांगल्या पद्धतीने काम करण्याचं त्यांना ती संधी मिळणार आहे. ते खरोखर मराठवाड्यासाठी घोषणाव बाब आहे असं मी सांगतो आणि हरिभाऊ गीतेंना याच्या पुढील वाटचालीसाठी आणि आपल्या चांगल्या कर्तृत्वासाठी त्यांना शुभेच्छा देतो. मृदू व जलसंधारण विभागाने आणि आपल्या शासनाचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मराठवाड्याला न्याय देण्यासाठी आकृतीबंधामध्ये जलसंधारणचं मुख्य अभियंतापद हे निर्माण केलं आणि हे कार्यालय आज सुरू होत आहे. मराठवाड्यातल्या या 8 जिल्ह्यांना सोयीचं आणि शेतकरी आणि अधिकाऱ्यांना पुण्याला जायचं अंतर वाचणार आहे. त्यामुळे त्यांचे वेळ बसवून या दोघांचे बचत होणार आहे. शेतकऱ्यांना या वर्षाच्या अल्निनोमुळं पावसाची खूप कमी प्रमाणात आणि होणार आहे. अशा वेळी हे कार्यालय सुरू होऊन शासनाने एक चांगला निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णयाचा माझ्याकडे या कार्यालयाचा अतिरिक्त कारभार देण्यात आलेला आहे आणि या निर्णयाचं खूप चांगलं काम करून या कार्यालयाचा एक मोठा नावलौकिक मी निर्माण करत याची मला ग्वाही आहे. या कार्यालयासाठी माननीय आयुक्त मॅडम यांनी मला मनुष्यबळ उपलब्ध करून दिलं आणि माननीय उशिरे साहेब यांनी या कार्यालयाला जागा उपलब्ध करून दिलं. त्याबद्दल शासनाच्या वतीनं त्यांचं खूप खूप आभार आहे. आणि आज आपण सगळे पत्रकार मित्र सर्व माझे अधिकारी यांनी या कार्यालयात येऊन उद्घाटन केलं त्याबद्दल मी त्यांचं खूप आभारी आहे आणि साजेसा आणि नावलौकिक कार्यालय हे पुढील 1 वर्षात होईल याची मला ग्वाही आहे आणि यासाठी आपल्या सगळ्यांचं सहकार्य मला मिळालेच याबद्दल मी खात्री देतो. कार्यपद्धती कशी राहणार या शासनाच्या जलसंधारण महामंडळाच्या सर्व योजना, शासनाच्या सर्व योजना, केंद्र शासनाच्या सर्व योजना या संभाजीनगर विभागातील 8 जिल्हे आणि नाशिक विभागातील 5 जिल्हे असा 13 जिल्ह्याचा हा कारभार इथून चालणार आहे. सर्व तांत्रिक जो कारभार आहे इथून चालणार आहे
आणि तो कारभार गतीने होण्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्नशील राहू. केंद्र शासनाचा मराठवाड्याला काही निधी आणता येईल यासाठी मुख्य अभियंता म्हणून खूप प्रयत्न करेल आणि शासनाच्या जास्तीत जास्त निधी मराठवाड्याला कसं मिळवता येईल आणि मराठवाड्याचा पाणी प्रश्न कसा सुटेल यासाठी आम्ही आग्रही आहोत. स्टाफ किती लोकांचा राहील? स्टाफ पुणे, नागपूर आणि संभाजीनगर या तिन्ही कार्यालयाला शासनाने आकृतीबंध ठरवलेला आहे. त्यानुसार तो स्टाफ या कार्यालयाला आहे. त्याच्यामुळं असं कार्यालयाच्या स्टाफमध्ये असं कोणताही मतभेद किंवा पदभेद या शासनाने केला नाही. तिन्ही कार्यालयाचा स्टाफ हा सारखाच आहे आणि तिन्ही कार्यालयात संभाजीनगर हे कार्यालय कसं एक नंबरला राहील यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करतो.